मी निसार अहमद. आपण पाहत आहात इवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. तर आज भोजेवाडी ते हिवरा रोड हा रस्ता जो आहे तो शेतकऱ्यांनी मध्ये कट करून रस्ता बंद केला आहे. तर ह्या गावामधल्या लोकांचा येण्या जाण्याचा प्रॉब्लेम यायला लागलाय. म्हणजे मोटरसायकल सुद्धा आमची जाईना, गाडी सुद्धा जाईना आमची मोटरसायकल. तर ह्यांच्याशी बोलूया. गाडी सुद्धा आमची मोटरसायकल सुद्धा आमची तिथून जात नाही. बरं आता गाडी नाही गेल्यावर आम्हाला पाण्याची सोय नाही, आम्हाला या जायची सोय नाही. बरं आम्ही वागाव कसं का वर्षी जातीतच राहू आम्ही इकडे. आम्हाला काय एखादी डिलिव्हरी म्हातारे माणसं येतं त्यांचं जर एखादं दुखायला लागतं आम्ही उचलून रस्ते पण वाडीपर्यंत न्यावं का आम्ही. पण उचलून न्यायचे आम्हाला काय आहे की काय आम्ही कसं काय करावं. तुम्ही मला म्हाताऱ्या नेता येणार काय होता येणार. 2 वर्ष झाले रस्ता बंद झालाय, 12 महिने झाले. आम्ही तरी काय करावा. वैरणी आमच्या रानाने येत अजून करता नाही आम्हाला. आम्ही पाण्याचं कसं करतो याचं कसं करतो. डिलेवरच्या वयात आमच्याकडं म्हातारे माणसं म्हातारे आम्ही उचलून अंतरायचं. आम्ही काय मागवतो रस्ता पहिला होता तेच आम्ही मागवतो. आम्ही काही ज्यादा मागवतो. आता ह्याच्या आधी जो रस्ता होता रस्ता होता आमची जात होतो आम्ही रस्त्याने गाड्या बिड्या जायच्या, सारं जायचं, बैलगाड्या जायच्या. काय करावं आम्ही तरी. ह्याच्या रस्त्यासाठी कंप्लेंट केली का? ह्या रस्त्यासाठी आम्ही 7 महिने झाले कंप्लेंट केलेली आहे. पण तहसील मध्ये अर्ज दिलेला आहे 6-7 महिने झाले. ते म्हणले 5-6 महिन्यांनी की बा ही जी रस्त्याची जी केस आहे 6 महिन्यांनी, आपलं म्हणजे 6 महिन्यांनी केस ही संपत्ती. 6 महिन्यात तुमचा रस्ता होईल. 6 महिन्यांनी काय रस्ता झालेला नाहीये. ते जो रस्ता आहे तो रस्ता भोजेवाडी ते हिवरा मेन रस्ता आहे. ह्यो रस्ता हे जो डांबरीकरण आहे ह्यो तर त्याच्यानंतर झालेला आहे. पण ह्यो जो रस्ता ह्यो मेन रस्ता आहे. पेशंटला न्यायचं कसं 1 किलोमीटर गाव आहे आमच्या वस्तीपासून. आज जर पेशंटला न्यायचं म्हणल्यावर आज लोकांचे कडबे सगळे रानांनी येते वस्तीवरले. सगळ्यांचे खतं टाकायचे राहिले ते पण रानांनी खतं टाकायचे राहिलेले इथं. नांगरटी राहिल्यात, सगळ्या गोष्टी राहिल्यात. नेमकं करायचंय काय किंवा सरकारला नेमकं काय करायचंय या रस्त्यासाठी. आम्ही तहसीलला अर्ज दिलेले तर तहसीलदाराची गाठ घेतलेली आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी टिपू सुलतानचा कार्याध्यक्ष आहे आणि त्यातून माझा ऑलरेडी रस्ता आमचा पूर्वीचा रस्ता आहे. माझ्या आजच्यापासून पंधीपासून आणि आपल्या नकाशात पण रस्ता आहे. तरी आपल्या आणि आपलं अतिक्रमणमध्ये यांनी बंद केला दोघा ठिकाणी. दादागिरीची भाषा बोलते. सुरेश अण्णा ते म्हणजे अशी भाषा बोलतात. आणि मी सुरेश अण्णाचा खास माणूस आहे. मी सुरेश अण्णाच्या नावाखाली दादागिरी करतात. आमच्या गावातले काही कार्यकर्ते असे कार्यकर्ते 4-5 कार्यकर्ते सुरेश अण्णाच्या नावाखाली दादागिरी करतात. आम्हाला रस्ता होऊन जाणार, इकडे मतदान करा तिकडे मतदान करा असे बोलतात. आणि आम्ही खास सुरेश अण्णाचे कार्यकर्ते आणि आमच्या त्यांनी दबाव टाकायचं काम चाललंय. आणि हा रस्ता दबाव टाकून बंद केला. आणि माझी स्वतःची बायको माझ्या भावाची बायको डिलिव्हरीला आहे. ती जर जबाबदार झाली तर जमादार कोण राहणार याची आम्हाला फक्त जबाबदार द्या. आमचा पूर्वीचा रस्ता होता यो आमचा बंद केलाय 5-6 महिने झाले. तसं आम्हाला जाता येत नाही, पाणी नाही, आम्हाला काय नाही, आमच्या वस्तीची काही सोय नाही. आम्ही घर बांधलंय पण इथं एक वाळूची गाडी टाक, तिथं एक वाळूची गाडी टाक. आमचे मरणाचे पैसे गेलेत. आम्हाला रस्त्याची सोय करून द्या. आम्ही त्या हिवराचे भोजवाडी रस्ता करून देतो त्यांना. बाकीच्यांनी काय केलेलं आहे आमच्या वस्ती पोतच अडवला. आम्ही काय खाली अडवला नाही. खाली आमच्या जमिनीचा तिथून आम्ही त्यांना रस्ता काढून देतो. पण ते आम्हाला त्यांच्या वस्ती पोत सुद्धा येऊन द्यायनात आम्हाला. आमचा रस्ता तिथून आमच्या क्षेत्रातूनच खाली गेलेला आहे. काय करता येते का काही. आम्ही जर त्यांचा रस्ता अडवला असला तर आम्हाला सुद्धा रस्ता देऊ नका. पण यांनी आमचा रस्ता काय अडवला. हा रस्ता अडवला पण वस्ती सुद्धा जायला दगड लावले तेवढा बदल्या. पोरांना हाणायला मारामारी करून दगड धावून मारामाऱ्या केल्या. काही बी दादागिरी करायची अशी कुठे दादागिरी असती का. तसं एवढं आमचं म्हणणं आहे. काय नाही आम्हाला रस्ता. आम्ही सुद्धा तुम्हाला आमच्या क्षेत्रातून रस्ता देतो. फक्त आम्हाला रस्ता जिथं लागत आहे तिथं रस्ता दिला पाहिजे. आणि प्रत्येक वस्ती गाडी गेली पाहिजे. आम्ही उचलून आणायचे का आता वाळू होती कोणाच्या वावरात. आज सध्या पाऊस नाही म्हणून आम्ही जातो कुंकून बी. उद्या पाऊस पडल्या कोण देईन आम्हाला जाऊ. वरून जाते वावरातून गेले तरी आता मी ह्या बायांच्या मरणाच्या शाखाला हिने मा ताली फोड्या मा रस्ता केलाय. ही मा घालून द्यायना मरणाच्या शाखाची मी रस्ता करावा लागतोय ना. आता त्यांच्या वाळून गेलाय मग घालून देणं कामी का नाही. आता मध्ये पाऊस आला ती म्हणजे माझी माती वाहून गेली. हिने मा रस्ता केला. पण आता रस्त्याचं काम घराचं काम पुण्याचं आहे का नाही. आता त्यांनी घरासाठी माव दिलं करून आता हे बाकीचे जायला लागले. आता ते काम झालं तू लागली का रस्ता आडावा.
नाही आम्हाला या झाला आता सध्या आम्ही लोकांच्या वावरातून आता मोकळे म्हणून लोकांच्या वावरातून जातो ह्यो काय रस्ता आहे आमचा, कुणी येऊन बघायचा पार वस्तीपर्यंत ह्यो रस्ता पण नाही हिवऱ्यापर्यंत रस्ता आहे आम्ही आमच्या क्षेत्रातून जातोय, आमच्या बागायती जातात का नाही, यांच्या इथं खडका जाते ना आमच्या बागायती नाही का, आम्ही काय बंद केला नाही, आम्ही कुठे पोवळ दगड टाकलेला नाही. महिन्याने रस्त्याचं काही नियोजन केलेलं नाहीये त्यांनी. आणि ह्यो रस्ता जो आहे ह्यो रस्ता मेन आहे. हिवरा ते भोजवाडी, हिवरा आणि भोजवाडी ही एक गाव आहे. सुलेमान देवळा आणि दादेगाव ही एक गाव नाहीये. हिवरा भोजवाडी एक गाव आहे. ह्यो मेन रस्ता आहे. ही जे डांबरीकरण झालेलं आहे ही नंतर झालेलं आहे. ह्यो पहिला मेन रस्ता आहे. आज जर ह्यो रस्ता तुम्ही बंद करीत असलात आम्ही जातो तर याला आम्ही आमच्या पद्धतीने रस्ता करूत, पण याला सरकार जिम्मेदार आहे. आणि वस्तीचाच नसून तर जवळजवळ प्रत्येक निम्या वाडीचा रस्ता आहे हा, कारण निम्यापेक्षा जास्त शिवार खाली आहे. तरी पण त्यांना आज गरज नाही पाऊस नसल्यामुळं, पण आज आमच्या वस्ती इथं असल्यामुळं आम्हाला गरज आहे. त्याकरता रस्त्याची आम्हाला आवश्यक गरज आहे. त्याच्याकरता लवकरात लवकर तडजोड व्हायला पाहिजे. वाटाने न्यावा, कसं काय करावं, म्हाताऱ्या माणसाचं दुखायला लागलं ते कसं काय न्यावं, आम्ही कसं वागायचं, कसं करायचंय, कसं करायचं. मग जातानीच माणसं वाटाने पडली, आमची काल एक माणूस पडलं तर मरणाचं लागलंय त्याला. असं काय करायला पाहिजे ना, आम्ही कसं वागावं, पुढे जावं, वागायचं वाट नाही आम्हाला, काहीतरी करायला पाहिजे. आमची सुधत नाही, लोकांना टँकरनी पाणी, आम्हाला पाणी सुद्धा नाही, आम्ही मरायला लागलो पाणी वाहू वाहू. कुठून आणावं पाणी, कुठं जावं पाण्याला, हिरीला पाणी नाही, साऱ्या हिरी कोरड्यात सगळ्या एवढ्या लोकांना पाणी, आम्हाला व्यवस्थित अजिबात सुद्धा पाणी नाहीये. आणि इकडे टँकर बिंकर काहीच येत नाही. सगळ्या गाड्या गोड्या गाड्या म्हातारी आम्हाला घरी दाखवायला येतो, आम्ही आमचे म्हातारी पाठपुळी उचलून आणावं लागत. बोला बोला. आमचं एवढंच म्हणलंय, रस्त्याचं लवकर द्या, पावसामुळे आम्हाला मेन रस्ते एवढे आहेत, आम्ही कुठून न्यायचे, आम्हाला उद्या वावरातून जाऊन देते का, कसे न्यायचे, आता आहे तर आणावं मेंढर बिंढर, उद्या इथं घरी आल्यावर आम्हाला पाऊल टाकून द्यायचे नाही, रस्ते यांनी वावर काढे, आम्ही जायचं कुठून. मग आता वावरात उद्या आता सध्या आहे मोकळं देते, वावरात जाऊन माणुसकीच्या नात्याने उद्या रस्ता बंद झाले आम्ही जायचं कुठून. देवळपूर या शाळेत शिकत आहे, पण इथं रस्ता बंद झाल्यामुळं आमच्या शाळेतले शिक्षकांना ऍडमिशन घ्यायला खूप अडचणी येतात. आणि तसेच आमचे शिक्षक जर अडचणी ऍडमिशन घ्यायला आले इथं तर आम्हाला माहित होत नाही की सर आलेत का नाही, गावातूनच जातात काही, आम्हाला माहित सुद्धा होत नाही की सर आलेत का नाही. आम्ही काय करायचं, आमचे पालक पण ऊसतोडीवर आहेत आणि आम्ही इथंच राहतो आणि खूप अडचणी येतात. आश्रम शाळेत राहतो, पण आम्हाला माहितच होत नाही की सर आलेत, आम्हाला कधी जायचंय, कधी शाळा उघडणार आहे, हे काहीच आम्हाला पाणी पण नाही. आणि एक त्या दिवशी गाडीगारवाला आलता, तिथं इथंच आपटला, पडला इथं. हा पडला इथं, त्याच्यामुळे खूप अडचणी आल्यामुळे. आणि ती आजी पण एक आजी होती इथं, ती पण पडली, सगळे पडले, आम्ही काय करायचं नेमकं हेच समजत नाही. बोला बोला तुम्ही, मी लावतो. काय झालं मावशी, पडले म्हणतात तुम्ही इथं? हा, पहिली मला जाता येणार येता येणार, लेखसून जाते पोट भरा, मी एकलीच राहते, मला दळाया जावं लागतं, मला काही दुकानात आणायला जावं लागतं, मला जाता येणार येता येणार चालता येणार. कालच सुया मारून आली तो येते इथं, आणि इथं ही दगड करून ठुली, जाऊ कशी येऊ कशी. हा, मला सुई मारायला जाता येणार, काही करायला जाता येणार, मला तर आणल्याशी कोण देतंय घराच्या, कोणी माझं लेखून नाही, कोणी नाही, जाते पोटापाठी दिवस पडले असे, आणि मग कोण पाणी काय करू. हा, पाण्याला जावं लागतं, मला काय आणायला जावं लागतं, पोटा पाण्याला लागत आहे. बरं खाल्ल्याशी तरी काय, आता इरबळ जर अशी पडली तर अशीच पडून बाबा मला कुणी उठा. एक मुलगा आहे ते जातं पुण्याला चुकलं, वाट बरं आता इथं काय नाहीच यंदा काय, तर काय करेन जाऊन तरी. मग आता काय करू, मी लेकी त्या कारखान्यावर, आणि कोण आहे माझ्याजवळ. मग फक्त रस्ता पाहिजे, बाकी काय पाहिजे, फक्त वास्तीपुरता आमचा रस्ता झाला का मग काय नाही पाहिजे, फक्त रस्ता पाहिजे आम्हाला. आणि रस्ता इथं 10 वाजता, आता 10 वाजता जवळजवळ 100 माणसं आहेत. आमची एक शेजाऱ्याची म्हातारी आजवर ती खांद्यावर दुखण्यात नेली, ती खांद्यावर तिची लघवी झाली. अजून काय सांगा, ह्या काय ह्याच माणसाच्या खांद्यावर लघवी झाली म्हातारी, लघवी झाली तर माणूस म्हणतोय म्हातारी खांद्यावर मुतली, मग ते बी हसा. रस्ता मंदिर झाला पाहिजे, रस्ता मंदिर झाला पाहिजे.
काल इथं रस्त्यावर पडली, तिला कुणी दवाखान्यात न्यायचं म्हणून आज आम्ही पुण्याहून 1000 रुपये खर्च घालून परत तिला दवाखान्यात न्या करता इथं आलो. हे रस्ता बुजल्यामुळं 2 बऱ्या पडली आमची म्हातारी, तिला पाणी आणाय नाही कुणी काय नाही. आम्ही आता दुष्काळ पडायचं गेलो पुण्याला पोट भरायला, आम्ही तरी काय करावं, आम्हाला घर बांधायचंय त्याला पाणी नाही. आमच्या म्हातारीच्या अंगावर हिळपाट पडलं, निम मटेरियल आणलंय, निम राहिलंय आणायचं, काय करायचं आम्ही तरी. रस्ताच नाही आमचा, पूर्वीचा रस्ता होता ते बुजवून टाकला यांनी. हिवराती बुजवाडी रस्ता होता आमचा जायला, पहिला जुना लय जुन्या पूर्वीपासून रस्ता आहे. रस्ता कार्यमार्फत झालाच पाहिजे आणि याच्यात काय राजकारते कुणी नेते मंडळी कुणी हे रस्त्यात दक्षता घेत नाही. तेव्हा आम्ही तहसील कार्यालयावर स्वतः आम्ही जाऊन 5-7 वेळा तक्रार केली. तेव्हा तहसीलदार म्हणतात असं होईल, त्यानंतर आम्हाला चक्र घालायला लावतात आणि त्यांनी आतापर्यंत आम्हाला नुसते चक्रच घालायला लावल्यात. आणि कितीतरी आम्ही म्हणजे रस्त्यावर पहिल्यांनी ना 5-6 हजार रुपये खर्च टाकून मुरुम टाकून आम्ही रस्ता एकदम क्लिअर केलता. पण काही कालावधीमध्ये ना ह्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दगड बिगड लावल्यामुळे आम्हाला तो रस्ताच राहिला नाही. आणि आज टँकरच्या पाण्याची आम्हाला किती शास देत आहे, पण आम्हाला त्याचा अजिबात फायदा घेता येत नाही. म्हणजे हे घेताच येत नाही रस्त्यामुळे, टँकर पण येत नाही. मग आमच्या एवढे महिला मंडळ असेल ना तेवढं 2-3 किलोमीटरवरून पाणी आणायला जावं लागते. लाईट आता 2 दिवस झाले लाईट तुटलेली, तार तुटलेली, त्यामुळे ती लाईट बिन पाण्याची एकदम बिकट अवस्था झाली. म्हणजे असं आमच्या चित्रामधला काला पाणी सुद्धा नाही प्यायला. म्हणजे कसं काय करायचं आम्ही या गावात राहून, आम्ही गावात राहायचं का नाही राहायचं आम्हाला फक्त तहसीलदार यांनी सांगावं. आम्हाला रस्ता पाहिजे, रस्ता नाही का आम्ही आम्ही सगळ्या वस्तीवरल्या बाया तुमच्या टाकरा घेऊ सगळ्या बाया, आम्ही काय पाणी हो मरायला लागलो. पैसे देत आम्हाला आज पाणी नाही प्यायला. चालू हिवराती बोजवाडी रस्ता होता, बुजल्या ते पवळी राहते ते रस्ते, आम्ही वाघाच्या कुडून 10 घर आहेत आमची. तेव्हा आम्हाला पुढे जाता येता येणार. आम्ही काय करतो, आमच्या सुना डिलिव्हरी म्हातारे पडत घरी त्याला टोचा नेत आमची म्हातारी खांद्याच लागली होती, कुठून न्या कुण्या त्याला पोरं गेले पोट भरायला. आमची ती परिस्थिती झाली, म्हाताऱ्या माणसाला पुण्य ह्याच्यावर खांद्यावर नाही तर आम्ही सगळ्या बाया एवढे होतो, आम्हाला पाणी नाही प्यायला. आमच्या डोक्याला टाकायला पडे पाणी हो, चालताना वाटायला काय होता. मी भाऊसाहेब खटके. भोजेवाडी ते हिवरा रस्ता चालू आहे. या शेतकऱ्यांनी काय केलं की त्यांनी रान काढल्यानंतर म्हणले खालून काढून देऊ रस्ता, खालून काढून रस्ता खालून काढून नाही दिला आणि त्यांनी आमच्या वस्तीवर रस्ता डायरेक्ट बंद करून टाकला. आणि त्यांना जर म्हणलं त्यावेळेस ते म्हणले त्यांना विचारलं डायरेक्ट रस्त्याचं का बंद केला, ते म्हणतात कायदेशीर तुम्हाला काय कारवाई करता येईल आणि काय तुम्हाला करता येईल ते करा. किती जर बोलते का ते गावातले लोक सांगतात तुम्ही असं करा, गावातले लोक म्हणतात आम्हाला तिथपर्यंत पाहिजे रस्ता असं करायचं. तर आम्ही गावातले लोक म्हणतात आम्हीच गाडवला रस्ता, आम्हीच असं केलंय, सपोर्ट दिलाय असं बोलतात. काही तहसीलदार कुणी इथं येऊन गेले का? तहसीलदार नाही, येऊन गेला, शेख साहेब येऊन गेले, दोघं गेलेत येऊन. ते म्हणले करतो आम्ही काहीतरी. आमचं नुसते ते बी आश्वासन देतात आम्हाला की आता तुमचा रस्ता जो 10-15 दिवसात होईल. तुम्ही आम्ही पोलीस डिपार्टमेंटला बी सांगितलंय असं सांगतात ते आम्हाला. सगळं केलंय म्हणते तुमचा रस्ता होऊन जाईल. आजपर्यंत काहीच नाही झालं आमचं. कंप्लेंट करून किती महिने झाले तुम्हाला? कंप्लेंट करून 6 ते 7 महिने झाले. आज गेल्या 1-2 महिन्यापूर्वीपासून ह्या भोजेवाडीतून हिवरा हे जुना रस्ता होता आणि हा जुना रस्ता बंद केलाय. काही शेतकऱ्यांनी बंद केलाय. त्याच्यासाठी ह्या जी पुढे वस्ती ह्या रस्त्याने ज्या वस्त्या झाल्या होत्या आणि त्या वस्त्यांची एवढा भयानक परिस्थिती आता सध्या आहे की त्यांना पाणीही नाही. त्यांच्याकडे दुखणं बाणं असलं तर अक्षरशः खांद्यावर लोक आणावं लागते. त्यांच्या डिलिव्हरी जवळजवळ 15 घराची वस्ती आहे पुढं आणि हा रस्ता इथपासून बंद झालाय. हा रस्ता तुरंत लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. याच्यासाठी प्रशासनाकडे आमची एकच विनंती आहे की हा रस्ता चालू झाला पाहिजे, नाही तर आम्ही सगळेजण तहसीलला आंदोलन करू किंवा उपोषण करू. हा ज्या रस्त्याची जवळजवळ एवढी दुर्घटना आहे वस्तीवरल्यांची, यांना प्यायचं पाण्यासाठी जवळजवळ 2 किलोमीटर लांब जावं लागतंय. टँकर जात नसल्यामुळे एवढी महिला मंडळीला जवळजवळ 2 किलोमीटरवरून डोक्यावर मांडे व्हावं लागते. ही शासनाने याची पुढे तात्पुरत निर्णय घ्यायला पाहिजे. याच्यावर तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. त्याचा यांनी ताबडतोब निर्णय नाही घेतला तर आम्ही तहसीलला आंदोलन करणार आहे 2-4 दिवसात. त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा आमच्याशी नंबर विनंती. महत्वाचं आहे कारण की इकडे खाली पण हिवऱ्याला पण जाता येतं. कारण की यांची एवढी बिकट परिस्थिती, यांना पाणी नाही काय नाही, यांना 2-3 किलोमीटर पाण्यासाठी तहसीलला निवेदन दिलं होतं आम्ही.
त्यानंतर आम्ही आंदोलन बी करू त्याच्यावरती, कारण की आम्ही आणि माझ्या वतीनं मी टिपू सुलतानचा शाखा अध्यक्ष असल्यामुळे भोजवाडीचा, त्याच्यानंतर आम्ही आंदोलन बी करू याच्यावरती. जर नाही रस्ता आम्हाला शासनाने ताबडतोब करून दिला, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 21 तारखेला आम्ही तुम्हाला रस्ता करून देऊ. पण आतापर्यंत काय अजून आम्हाला काही शासनाने दिलं नाही रस्ता करून. तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी बिलाटी आले होते, त्यांनी फक्त मोजमाप केलं, पाहिलं इथं तो वास्तुस्थिती काय आहे ती. जर आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्ही 2-4 दिवसांनी येऊ, तुमचा रस्ता करून देऊ, पण आतापर्यंत बी काही केलं नाही त्यांनी असं. तर शासनाला माझी कळकळीची विनंती की मी टिपू सुलतान शाखेचा भोजवाडीचा शाखा अध्यक्ष आहे, या वतीने माझी विनंती अशी की मी आंदोलन करू शकतो तुम्ही जर हा रस्ता नाही करून दिला तर. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.